नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? ऊन खूप वाढलेलं आहे आणि अशामध्ये आपल्याला काही खावंसं वाटत नाही आणि मुलांना देखील असं बाहेरचं जास्त खावंसं वाटत असते. त्यामुळे आपण एक मस्त अशी पोटभरीची थंडगार रेसिपी घरीच करणार आहोत, तीही अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात. तर मी इथे एक आंबा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा. स्वच्छ धुवून आपल्याला अशा प्रकारे लहान लहान तुकडे करून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये. जर लहान साईजचे असतील तर 2 घ्या, मी एक मोठ्या साईजचा घेतलेला आहे. आणि असे तुकडे करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 वाटी ओलं नारळ घालून घेणार आहोत आणि त्यासोबतच 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध आणि त्यासोबतच मी इथे 4 मोठे चमचे साखर घालून घेणार आहे. आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला स्मूथ ग्राइंड करून घ्यायचं आहे. साखर जे आहे तुम्ही आंबा किती गोड किंवा आंबट आहे त्या हिशोबाने याच्यामध्ये घालून घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपली मँगो स्मूदी किती मस्त अशी तयार झालेली आहे. कन्सिस्टन्सी थोडी घट्टसर वाटत असेल तर थोडंसं दूध किंवा पाणी आणखीन घालून घेऊ शकता आणि मस्त अशी थंडगार कोकोनट मँगो स्मूदी सर्व करून घेऊया. सर्व करण्या अगोदर ग्लासमध्ये आंब्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि स्मूदी टाकल्यानंतर देखील वरून आपण आंब्याचे तुकडे टाकून घेऊयात. एकदा नक्की ट्राय करा. लहान मुलांना आणि घरात सगळ्यांना नक्की आवडणार. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.